ज्यांच्या ज्यांच्या स्वयंपाकघरामध्ये गॅसच्या शेगडीला 3 बर्नर आहेत की नाही, त्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकायचा आहे बरं का. म्हणजे वास्तुशास्त्रात याबद्दल काय सांगितलंय ना, ते खरंच जाणून घेण्यासारखं आहे. आता बदलत्या काळानुसार, आधुनिक जीवनशैलीनुसार स्वयंपाकघराचं रूप पूर्णपणे बदललंय. त्यामुळे 2, 3 किंवा अगदी 4 बर्नरच्या गॅस शेगडी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच जणांकडे 4 बर्नर असतात, काहींकडे 2, काहींकडे 3. 3 किंवा 4 असल्या की पटापट स्वयंपाक होतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज आपण बोलणार आहोत खास करून 3 बर्नरची शेगडी ज्यांच्याकडे आहे गॅसचा ज्यांचा स्टोव्ह 3 बर्नरचा आहे त्याच्याबद्दल. 3 हा आकडा शुभ कार्यासाठी वर्ज मानला जात असल्यामुळे स्वयंपाकघरात 3 बर्नरचा गॅस वापरावा का, ते योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तर त्याचंच उत्तर असं आहे की वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात 2, 3 किंवा 4 बर्नरची शेगडी असेल तर कोणताही वास्तुदोष निर्माण होत नाही. त्याचा घराच्या ऊर्जेवर कोणताही परिणाम होत नाही. सनातन परंपरेत 3 या अंकाला अत्यंत पवित्र मानलं गेलंय, कारण की आपले त्रिदेव आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. तसंच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही त्रिदेवींची रूपं आहेत. म्हणूनच 3 हा आकडा अजिबात अशुभ नसतो. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार 3 अंकाचं प्रतिनिधित्व किंवा 3 अंकाचा स्वामी गुरुग्रह आहे, जो ज्ञानाचा आणि समृद्धीचा कारक आहे. त्यामुळे 3 बर्नरची गॅस शेगडी तुमच्या घरात असेल तर ते पूर्णपणे शुभ आहे आणि लाभदायक सुद्धा आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा ठेवू नये की 3 आकडा येता अशुभ असतो वगैरे असं तसं. वास्तूमध्ये गॅस बर्नरची संख्या किती आहे यापेक्षा स्वयंपाकघराची दिशा, गॅस ठेवण्याची जागा किंवा स्वयंपाक करतानाची दिशा, या सगळ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. स्वयंपाकघर हे अग्नितत्वाचं केंद्र मानलं जातं. त्यामुळे गॅस शेगडी नेहमी स्वयंपाकघराच्या आग्नेय कोपऱ्यात अर्थात दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवावी. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि धनधान्याची वृद्धी टिकून राहते असं म्हटलं जातं. आता स्वयंपाक बनवणाऱ्या व्यक्तीचं तोंड कुठं असावं बरं, तर ते पूर्व दिशेला असावं. वास्तूनुसार पूर्व दिशेला तोंड करून बनवलेलं अन्न सात्विक आणि आरोग्यदायी मानलं जातं. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक घरामध्ये हे शक्य नसतं, वास्तूचे नियम आपण 100% तर नाहीच पाळू शकत. पण त्यातल्या त्यात गॅस शेगडी कधीही ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवू नये. अग्नी आणि जलतत्व एकत्र त्यामुळे येतं आणि म्हणूनच अग्नी आणि जलतत्व एकत्र येऊ नये म्हणून गॅस शेगडी कधीही पाण्याच्या सिंकच्या शेजारी किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा अगदी पाण्याच्या सिंकच्या समोरासमोर अशी नसावी. दोघांमध्ये थोडं तरी अंतर असणं आवश्यक आहे. स्वयंपाकघरात 3 बर्नरची गॅस शेगडी वापरण्याबाबत कोणतीही भीती किंवा गैरसमज बाळगण्याची गरज नाही. योग्य दिशेचे आणि स्वच्छतेचे